लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाज जयचा वापर केला संघनायकानं. स्ट्रायकरला उमेश जाधव. ऑन साइडला चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतात आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतो आणि पंच संदीप भाने इशारा करतात. चौकार, 4 धावा. चांगली झाली आहे. 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात. बॅकफुटला गेले, जागा बनवली, ऑफसाईडला खेळतात. कदाचित हा चौकारी जाऊ शकतो. जातोय चौकार. भरपूर मेहनत घेतली आहे आणि काशीनाथ गोंधळे यांनी आवर्जून त्यांचा उल्लेख करावा लागेल. सर्वात जास्त मेहनत कोणाची असेल तर काशीनाथ गोंधळे यांची. शशिकांत म्हात्रे असतील. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10. उमेश जाधवने आतापर्यंत 2 चौकार ठोकले. चांगली फलंदाजी होते. बिनबाद 10. सुरुवात चांगली झाली आहे. जयेशला इथं टार्गेट केलं जातं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑफ साइडला समोर खेळतात. कदाचित हा चौकार पुन्हा येऊ शकतो. चेंडू सरकतोय सीमा रेषेच्या दिशेने. अंतिम क्षणाला चेंडू सीमा रेषा गाठतोय. चौकार, 4 धावा. आपण पाहतो उमेश जाधवनं भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत आणि आज आपण पाहतो 40 प्लसच्या माध्यमातून हा नावपाडा संघाचा फलंदाजीचा काना. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मास्टर माइंड बाळा बोर्डे, आक्रमक विस्फोटक फलंदाज. पुन्हा एकदा तीच दिशा निवडले, ते क्षेत्र निवडलाय. आता मात्र चेंडू थोडासा थांबलाय. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. बाळा बोर्डे सुरक्षित पोहोचतात. धावा येतात त्या 2. टोटल धावसंख्या पोहोचते ती 16 वर. आणि बघा, जे कोणी व्यासपीठावर उपस्थित असतील, पाहुणे मंडळी असतील, येणारे सर्व संघ असतील, कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नका. ऑन साइडला खेळतात. सापडच्या कोणत्याही खेळाडूंनी जाऊ नका. जेवण करून घ्या, त्यानंतरच तुम्ही ही स्पर्धा सोडायची, लक्षात घ्या. सापड संघाला विनंती करतो आयोजकांच्या वतीनं. अशोक दादा असतील, अनिल दादा असतील, लक्षात घ्या, जेवण करून घ्या. कारण 2 दिवस आयोजकांनी मोहिली संघाने इथं सर्व संघांची आणि मान्यवरांची जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि नक्कीच सर्व 40 प्लसच्या खेळाडूंनी मोहिलीच्या भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. बघा, रात्री 2:30 ते 3 वाजेपर्यंत या मैदानात 40 प्लसचे मोहिलीचे सर्व खेळाडू उपस्थित होते आणि स्वतः संघनायक आमचे संतोष दादा सतत या स्पर्धेवर लक्ष ठेवून होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते जयेश. तब्बल 17 धावा खर्च केल्यात आणि पॉवर प्लेचा योग्य वापर आपण पाहिला. फलंदाज उमेश जाधव आणि बाळा बोर्डे 2 फलंदाजांनी केले आणि बिनबाद 17 ही जमेची बाजू असेल. एकही विकेट गमावलेले नाही. दोन्ही चांगले फलंदाज खेळपळ सुरक्षित असतील. किशोर पाटील येत आहेत. स्ट्रायकरला उमेश जाधव. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. मात्र यष्टीरक्षक बीड झाले. देवानंद पाटील होते संघनायक. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. श्रीराम पाटील येतात. चेंडू उचलतात, फेकतात. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. बाळू पाटील, गिरीश पाटील यांची चावी तुमच्याकडे आहे, तर चावी द्यायची त्यांना. बाळू पाटील आमचे समालोचक. धावसंख्या 19 वर पोहोचली आहे. चांगली फलंदाजी होतीये. किशोर पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळतात. जबरदस्त फलंदाजी. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. पहिल्या षटकात धावा आल्या 17. षटक क्रमांक 2 मार्गदर्शन धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 23 धावा. 23 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतो. उमेश जाधव आणि बाळा बोर्डे या 2 फलंदाजांदरम्यान 5 षटकांची लढत असेल. नाणेफेक जिंकली ती निलजे ब संघाने. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर या 2 फलंदाजांनी सुरुवात चांगली केली आहे. बिनबाद 23.
लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू थांबणार नाहीये. उमेश जाधवच्या बॅटमधनं धुवाधार फलंदाजी आणि या डावातील उमेश जाधवच्या बॅटमधनं आलाय हा 5वा चौकार. ऑन साइडला चेंडू पडतो इथं 9 माटलांमध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो, चेंडू उचलतात तोपर्यंत धावा आल्यात त्या या चेंडूवर आतापर्यंत 2 धावसंख्या पोहोचली ती 29 वर. संघाची धावसंख्या 29 आणि वैयक्तिक 29 धावसंख्या खेळतात. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो. फ्लाइंग स्टार्स स्वप्नवत सुरुवात. बिनबाद 29 किशोर पाटील. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं मात्र इथं फलंदाज अपयशी ठरतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक केलं जातं. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी आपण पाहतो दोन फलंदाजा दरम्यान. सफल झाले थोडेसे ऑफ साइडला. ऑन साइडला चौकार 4 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय गणेश 40+ नावपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद तब्बल 33 धावा. वैयक्तिक 33 धावसंख्या खेळतात उमेश जाधव. संघाची धावसंख्या 33 आणि उमेश जाधव वैयक्तिक 33 धावसंख्या खेळतात. यावरून अंदाज बांधू शकता 12 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या तब्बल 33 धावा. जयेश येतात पुन्हा एकदा तयार. बिनबाद 33 धावा. कारण निळजे संघाचे खेळाडू कमी उपस्थित आहेत त्यामुळे थोडंसं त्यांना क्षेत्ररक्षण करताना नक्कीच थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. स्ट्राइक एंडला आपण पाहतो आक्रमक विस्फोटक फलंदाज बाळा बोराडे. जयेश तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. चांगली सुरुवात. कोलट टप्प्याचा चेंडू हाताळला होता. बाला बोराडे थोडेसे ऑफसाईडला सफल झाले तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा संघनायकाने विश्वास दाखवला. पहिला चेंडू निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती होते. पुन्हा एकदा तयार. ऑफ साइडला खेळतायत आणि हा कदाचित चौकार येऊ शकतो. बाळा बोराडेच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. 4 धावा. पहिला चेंडू निर्धाव गेला त्यानंतर ताबडतोब उत्तर दिला फलंदाज बाळा बोराडे यांनी. चौकाराला धावसंख्या पोहोचते ती 37 वर. 5 षटकांच्या लढतीमध्ये षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना आतापर्यंत फक्त 2 चेंडू झाले. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 37 धावा. पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी आपण पाहतो दोन फलंदाजा दरम्यान. कोलटाप्याचा चेंडू फक्त दिशा दिले. सन्मान दिला. बाळा बोराडे यांनी पाहिलाय गोलंदाज चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज करतोय. सन्मान देणे गरजेचं होतं. सन्मान दिलाय. सिंगल आली. धावसंख्या 38 वर पोहोचते. संघाचा आधारस्तंभ तारणहार बॅकबॉन उमेश जाधव स्ट्राइक एंडला. कदाचित दुसरी धावाचा प्रयत्न मात्र बाळा यांनी नकार दिलाय. सांगितलं की चेंडू क्षेत्ररक्षक उचलतात तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 39 वर पोहोचते. या स्पर्धेसाठी 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. संदीप बाने मॅन फ्रॉम आडिवली आणि दशरथ सोरखादे मॅन फ्रॉम दावडी. दोन अनुभवी पंच भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. जयेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइकरला बाळा बोराडे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रफ. बाळा बोराडे यांच्या बॅटमधनं या षटकातील दुसरा चौकार. 4 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये आक्रमणाची धुरा सांभाळली होती फलंदाज उमेश जाधवनं. तिसऱ्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात केली होती फलंदाज बाळा बोराडे यांनी. बिनबाद धावसंख्या आपण पाहतो तब्बल 43 धावा. धावांचं ओघ वाढवण्याचं काम प्रति षटकामागे 2 फलंदाज करतात. पहिली 2 षटकांमध्ये आपण पाहिली उमेश जाधवची फलंदाजी.
बॅकफुटला गेले, चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 3 इथं संपन्न झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 43 धावा. तीन षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 43. श्रीराम पाटील राईट राऊंड द विकेट. ऑन साइडला चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर फलंदाज उमेश जाधवनं ठोकलाय चौकार. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय इथं दोन्ही फलंदाज आक्रमण करतायत. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 17, दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 16, तिसऱ्या षटकात धावा आल्या 10 आणि षटक क्रमांक 34 मार्गस्थ असताना बिनबाद धावसंख्या 47. दोन्ही बाजूने आक्रमण केलं जात आहे. 17 धावा, 16 धावा, 10 धावा आणि षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 47 धावा. फक्त दिशा दिली आहे. इथं मात्र प्रयत्न फसला आणि हा येतोय पुन्हा एकदा चौकार आणि इथं मात्र नवापाडा संघाचं अर्धशतक धावफलकार लागतं. 51 धावा धावफलकार. 51 धावांची भागीदारी आपण पाहत होती उमेश जाधव आणि बाळा बोर्डे या दोन फलंदाजांदरम्यान. सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 51. जबरदस्त फलंदाजी. दोन फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. बिनबाद 51. श्रीराम पाटील रँडम राऊंड द विकेट. समोर खेळतात. इथं मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि उमेश जाधवच्या बॅट मधनं हा दमदार चौकार. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव असतो ते दाखवून देतात उमेश जाधव. धावसंख्या पोहोचली ती 55 वर. पंचेचाळीस धावसंख्या खेळतात उमेश जाधव. इथं मात्र चांगली गोलंदाजी. संभ्रमात पाडलं. संत गतीने चेंडू हाताळला उमेश जाधव. बॅकफुटला गेले. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. अशा पद्धतीने जर चेंडू हाताळले तरच उमेश जाधव सारख्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही शांत ठेवू शकता. गुड बॉलिंग. कमबॅक करण्याचा प्रयत्न करता श्रीराम पाटील. धावसंख्या स्थगित. 55 धावा. ऑफ साईडला खेळलेत. घोषितच्या स्वरूपात 2 धावा येऊ शकतात. 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती 57 वर. 57 धावा आपण पाहतो धावफलकावर. एकही गडी बाद झालेला नाही. जमीची बाजू असेल नवापाडा संघासाठी आणि वैयक्तिक 47 धावसंख्या खेळतात उमेश जाधव. 18 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा. आतापर्यंत कुठल्या त्या फलंदाजानं अडवलीच्या स्पर्धेमध्ये 15 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं होतं नाबाद. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. बघूया उमेश जाधव या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकतायत का ते पाहायचं आहे. नाबाद 47 धावसंख्या खेळतात. संघाची धावसंख्या 57. ऑन साइडला खेळतायत. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. जर चेंडूपे कदाचित डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित धोका संभवला असता. मात्र इथं 4 षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 58 धावा.
शेवटचं षटक मार्गस्थ रवी पवार येत आहेत गोलंदाज. आता मात्र रवी पवारला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 4 षटकांमध्ये भरपूर धावा आल्यात. 58 धावा. सेकंडला उमेश जाधव. नाबाद 47 धावसंख्येवर खेळत आहेत ऑन साइडला. आणि या स्पर्धेतील कदाचित हे चेंडू थांबलाय. तिसरीचा प्रयत्न नकार दिला उमेश जाधव यांनी. रवी पवार आहेत गोलंदाज. धावसंख्या 60 वर पोहोचली. 49 धावसंख्येवर खेळत आहेत आणि उमेश जाधव भरपूर हुशार चाणाक्ष फलंदाज. एक धाव ते नक्कीच पूर्ण करतील. स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकण्याचा बहुमान हा फलंदाज नक्कीच पटकावेल. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. 49 हा 47 झाले. ऑफ साइडला खेळतात. गुड फिल्डिंग. उमेश जाधव सुरक्षित पोहोचले. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकण्याचा बहुमान पटकावला तो नवापाडा संघाचा फलंदाज उमेश जाधवनं. 50 कंप्लीट. धावसंख्या 61 धावा. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या विकेटसाठी बाळा बोर्डे आणि उमेश जाधव दरम्यान 61 धावांची भागीदारी. एकही गडी गमावलेला नाही. जमेची बाजू असेल. स्ट्रायकेटला बाळा बोर्डे. धावसंख्या 61. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय रवी पवार प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. 4 षटकांमध्ये त्यांनी पाहिलं होतं 58 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र रवी पवार या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात. धावसंख्या स्थगित 61 धावा. इथे मात्र फटका फसला होता. झेल सुटलाय तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 62 वर पोहोचते. जबरदस्त फलंदाजी. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकण्याचा बहुमान पटकावला फलंदाज उमेश जाधवनं. आडवलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अर्धशतक ठोकलं होतं तोच फलंदाज. स्ट्राईक एंडला. धावसंख्या 62. सफल झाले ऑन साइडला. इथं चौकार 4 धावा. नाबाद 55 धावांची खेळी साकारली ती फलंदाज उमेश जाधवनं. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 66. धावांची भागीदारी 2 फलंदाजांदरम्यान आपण पाहिली. उमेश जाधवने बाळा बोर्डे आणि उमेश जाधवनं नाबाद 55 धावा ठोकल्या. त्याने स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकले. उमेश जाधवसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या कारण 50 धावा रोज होत नसतात. ती मेहनत असते फलंदाजाची आणि तितकीच चांगली साथ बाळा बोर्डे यांनी त्यांना दिली. 66 धावांची पहिली विकेटसाठी भागीदारी आपण पाहिली.
पहिलं सत्र इथं संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 षटकांमध्ये नवापाडा संघाने धावा कुठल्या तर 66 आणि 67 धावांचं लक्ष ठेवलंय. ते जय हनुमान 40+ निळजे संघासमोर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती षटकाचा चॅम्पियन संघ आपण पाहतो जय हनुमान 40+ निळजे संघ. स्ट्राईक एंडला आपण पाहतो संघनायक देवानंद पाटील. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक पटकावणारा फलंदाज स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीराम पाटील. गोलंदाज सतीश म्हात्रे. गेम इज ऑन, लेट्स प्ले. 30 चेंडू आणि 67 धावांची गरज. सत्र दुसरं सुरू आहे. सतीश म्हात्रे तयार. राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. पहिला चेंडू थोडासा संत गतीने हाताळला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. यष्टांच्या मागे आपण पाहतो मास्टरमाइंड बाळा बोर्डे आपलं काम पूर्ण करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिलं सत्र 2 फलंदाजांनी गाजवलं. उमेश जाधव आणि बाळा बोर्डे यांनी 66 धावांची भागीदारी. पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली. उमेश जाधवचं अर्धशतक पाहिलं. इथं मात्र फटका फसलाय. झेलची शक्यता निर्माण झाली. झेल सुटलाय. आनंद जोशी होते क्षेत्ररक्षक संघनायक. झेल सुटलाय कुणाचा तर देवानंद पाटीलचा. एक मुख्य फलंदाज आहेत, संघनायक आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती षटकाचा मालिकावीर देवानंद पाटीलचा झेल सुटलाय. सिंगल आले. संघाचं अकाउंट ओपन करतात. स्वतःचं अकाउंट ओपन करतात. बिनबाद 1. श्रीराम पाटील स्ट्राईक एंडला. सतीश म्हात्रे. खोलट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. दुसरीचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो. केला जातोय. कॉलिंग व्यवस्थित झाली आहे श्रीराम आणि देवानंद दरम्यान. तोपर्यंत धावा आल्या तर 2 धावसंख्या पोहोचते ते 3 वर. लक्ष मोठं ठेवलं नवापाडा संघानं 67 धावांचं. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करताना 2 फलंदाजांना सुरुवात चांगली करावी लागेल. इथं मात्र दिशा दिली आहे. फटका फसला. अजित आहे. झेल सुटलाय. आतापर्यंत 2 झेल सुटलेत. एक झेल सुटला तो देवानंद पाटील यांचा. दुसरा झेल सुटला तो श्रीराम पाटील यांचा. सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. सतीश म्हात्रेचा जर विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली. 4 चेंडूंमध्ये सतीश म्हात्रेने फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. ऑन साइडला थोडेसे शफल झाले. ऑफ साइडला ऑन साइडला देवानंद पाटीलच्या बॅटमधून आला धमाका षटकार. 6 धावा. आजच्या दिवसातील पहिला षटकार आपण पाहतोय तो फलंदाज देवानंद पाटीलने ठोकलाय. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. अशा पद्धतीनं सातत्याने जर तुम्ही प्रति षटकामध्ये सरासरी राखली तर धावांचा पाठलाग निळजे ब संघ चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण फलंदाजी चांगली आहे या संघाची. किशोर पाटील सारखा आक्रमक फलंदाज संघात आहे. इतर फलंदाज संघात आहेत. मात्र या 2 फलंदाजांना एक भागीदारी करावी लागेल. जी भागीदारी आपण बाळा बोर्डे आणि उमेश जाधव दरम्यान पाहिली तशी भागीदारी या 2 फलंदाजांना करावी लागेल. बिनबाद 10. गुड बॉलिंग. ताबडतोब षटकाराला उत्तर दिलंय. पहिलं षटक इथं संपलंय. धावा आपण पाहतोय बिनबाद 10. पाच षटकांच्या लढतीमध्ये 30 चेंडूंमध्ये 67 धावांची गरज असताना षटक क्रमांक पहिलं इथं संपन्न झालंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सतीश म्हात्रेने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं. फक्त 10 धावा खर्च केल्या. आणि इथं जर विचार केला तर आता षटक उरलेत ती 4, चेंडू उरलेत ते 24 आणि धावांची गरज असेल तब्बल 57. स्वर्गीय पिंट्या 1140+ मोहिली क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. मोहिली 40+ चषक 2024 हे पर्व स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिला फिरती दुसरा सामना आपण पाहतोय तो जय हनुमान 40+ निळजे ब विपक्ष जय गणेश 40+ नवापाडा. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा संघनायकाने नागेश पाटीलचा वापर केलाय. सतीश म्हात्रेने पहिल्या षटकात फक्त 10 धावा खर्च केल्या. बघूया दुसऱ्या षटकामध्ये 2 फलंदाज कशा पद्धतीने खेळतात. श्रीराम पाटील स्ट्राईक केला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघनायक देवानंद पाटील. 24 चेंडू 57 ची गरज. तसेच कल्पेश गायकवाड विनंती असेल या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नागेश पाटील बॅकफुटला गेले. गुड फिल्डिंग. आनंद जोशी होते. सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. P2चं दुसरं षटक मार्गाचं ऑफ साईडला आपण पाहतो राजा जाधव. ऑन साईडला आपण पाहतो उमेश जाधव. पुष्कर काटे. दोन क्षेत्ररक्षक ऑन साईडला. ऑफ साईडला राजा जाधव. अशी व्यूहरचना आपण पाहतो क्षेत्ररक्षणाची. 11 धावा धावफलकावर.
ऑफ साइडला सुरेख फटका, कदाचित हा चौकार जाऊ शकतो. देवानंद पाटीलच्या बॅटमधनं आला हा दमदार चौकार, 4 धावा. या पद्धतीने जर तुम्ही प्रतिषटकामागे सरासरी राखली धावांची तर धावांचा पाठलाग निर्जय बसंग करू शकतो. जी फलंदाजी उमेश जाधव आणि बाळा बोर्डेने केली, भागीदारी त्यांनी जे केली त्या पद्धतीने या दोन फलंदाजांनी जर संघाच्या डावाला आकार दिला, भागीदारी रचली तर 67 धावांचा धावफलक हा संघ पार करू शकतो. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 15 धावा. आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 15 धावा आल्या धावफलकावर. देवानंद पाटील आणि श्रीराम पाटील सलामीची जोडी आपण पाहतोय. बिनबाद 15. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 5. ऑन साइडला खेळतात उमेश जाधव आहेत तयार. गुड फिल्डिंग. नवापाडा संघाचा सर्वात चाणाक्ष आणि हुशार क्षेत्ररक्षक 40+ मध्ये उमेश जाधव यांचा एक क्षेत्ररक्षक म्हणून, फलंदाज ते चांगलेच आहेत, फलंदाज म्हणून त्यांचा नावलौकिक आहेच, मात्र 40+ मधील एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्यांचा नक्कीच नेहमीच आदर केला जातो. गुड बॉलिंग. तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, उत्तर नाहीये फलंदाजाकडे. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. आपल्या सहकार्याने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सतीश मात्रेने फक्त 10 धावा खर्च केल्यात. मला इथून चांगली गोलंदाजी करायची आहे ते दाखवून देतो गोलंदाज नागेश. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. क्या बात आहे नागेश पाटील, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी. 2 फलंदाजांदरम्यान 66 धावांची भागीदारी. पहिल्या विकेटसाठी उमेश जाधवचं 23 चेंडूंमध्ये नाबाद 55 धावांचं अर्धशतक. त्यानंतर आपण पाहतो सतीश मात्रेचं 10 धावांचं पहिलं षटक आणि नागेश पाटील जबरदस्त गोलंदाजी करतात. 2 बॉल लागोपाठ निर्धाव. ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत पुष्कर. झेल सुटलाय. तर आमचे रमेश गुप्ता आलेत मित्र, त्यांचंही स्वागत, कारण त्यांचा संघ इथं 3ऱ्या-4थ्या सामन्यामध्ये खेळणार आहे. सिंगल आली आहे. अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 इथं संपन्न झालंय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 17 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिले बघा. गोलंदाज नागेशनं फक्त 7 धावा खर्च केल्या. आत्ता मात्र 2 षटकं संपली आहेत. 30 चेंडूंमध्ये 67ची गरज होती. 12 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडू बाकी असेल. 18 चेंडूंमध्ये आता तब्बल मात्र 50 धावांची गरज असेल. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 17. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 10. दुसऱ्या षटकात धावा आल्या फक्त 7. 2 गोलंदाजांनी 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या फक्त 17. मात्र आता इथून 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 50ची गरज. राजा जाधव राटा मोर्दी विकेट. स्ट्रायकरला श्रीराम पाटील. इथून मात्र इथं आक्रमक रूप धारण करावं लागेल, कारण थोडंसं अडचणीत सापडला निर्जय ब संघ. गुड बॉलिंग. पहिला चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. डॉट बॉलची समाप्ती होते. दडपण थोडंसं वाढत चाललंय निर्जय ब संघावर, कारण 2 षटकांमध्ये धावा फक्त आल्या त्या 17 आणि इथून मात्र आता चेंडू शिल्लक असतील 17. धावांची गरज असेल 50. फ्रंटफुटला आले. अलॉंग द कार्पेट ऑफ साइडला खेळतात. अजित मात्र आहेत. गुड फिल्डिंग. जर तुमची पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी झाली तर दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आत्मविश्वासाने तो संघ कामगिरी करत असतो. पहिल्या सत्रात चांगली फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 16 चेंडू 49ची गरज. प्रयत्न करावे लागतील देवानंद पाटीलला. गुड बॉलिंग. संत गतीने चेंडू हाताळला. डॉट बॉलची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. 15 चेंडू 49ची गरज. या 3 चेंडूंवर 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल. लो फुलटा ऑन साइडला नो मॅटलँड मध्ये देवानंद पाटीलच्या बॅटबंद आला हा संघर्षमय चौकार. 4 धावा. धावसंख्या 22 वर पोहोचली आहे. आता मात्र चेंडू उरलेत ते 14. धावांची गरज असेल 45. धावा इथे येणं गरजेचं असेल. चौकार षटकारांची आताचबाजी तुम्हाला करावीच लागेल. इथं मात्र चांगली गोलंदाजी. चौकाराला ताबडतोब उत्तर दिले गोलंदाजाने. डॉट बॉल.
जबरदस्त गोलंदाजी. 13 चेंडू 45 ची गरज. या षटकातील एक चेंडू बाकी असेल. राजा जाधव राईट मोर विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा 23 क्षेत्र निवडलं. पुष्कर वेगानं आलेत. सुरेख झेल टिपला सीमा रेषेवर. पुष्कर काठेला आपण पाहतोय. पहिला धक्का बसलाय जय हनुमान 40 बस संघाला. फलंदाज बाद होतात देवानंद पाटील. बारा चेंडू 45 ची गरज. या स्पर्धेमध्ये मोहिले 40च्या माध्यमातून जे प्रत्येक संघाला 16 संघांना टी शर्ट दिले गेलेत ते आदरणीय भगवंतदादा पाटील यांच्या माध्यमातून यांच्या सौजन्याने साई सिद्धी बिल्डर्स इताडे साई साक्षी बिल्डर इताडे यांच्या माध्यमातून 16 संघांना टी शर्ट दिले गेलेत. आदरणीय भगवंतदादा पाटील साई साक्षी बिल्डर इताडे यांच्याकडे टी शर्ट लाभलेत. तीन षटक संपलेत. 18 चेंडूंचा खेळ संपला. आता मात्र चेंडू उरलेत ते 12 आणि धावांची गरज असेल तब्बल 45. इथून तुम्हाला आक्रमणाशिवाय पर्याय नसेल. गोलंदाज तयार. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या तोच सतीश म्हात्रे. 12 चेंडू 45 ची गरज. गुड बॉलिंग. अकरा चेंडू 45 ची गरज. दबाव वाढवलाय गोलंदाजांनी. सतीश म्हात्रेला आपण पाहतोय पहिल्या षटकात जबरदस्त गोलंदाजी. फक्त 10 धावांचं षटक हाताळलं. 11 चेंडू 45 ची गरज. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पडतो नो मॅचलँड मध्ये. चौकार 4 धावा. ही स्पर्धा जी आपण लाईव्ह बघतोय युट्यूबवर आदरणीय संदीप बबन गायकवाड आदरणीय हेमंत बबन गायकवाड उंबारणी निवारक ग्रुपच्या माध्यमातून लाईव्हची सोय आम्हाला प्राप्त झाली आहे. सतीश म्हात्रे राटा मोर विकेट. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. मात्र इथं वाईडचा इशारा केला पंचांनी. त्यांनी पाहिलं एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झाला कशा पद्धतीने बाहेर निघाला. वाईडच्या स्वरूपात सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 27. आता मात्र चेंडू उरले 10. 40 धावांची गरज. ऑन साइडला श्रीराम पाटील इज ऑन फायर. षटकार 6 धावा. धावा होतील. तुम्ही जर अशाच पद्धतीने प्रयत्न ठेवले तर धावा जरूर होतील. त्यांनी 66 कुठल्यात तुम्ही 67 का कुठू शकत नाही. होऊ शकतात. पहिल्या षटकापासून तर पहिल्या 2 षटकांमध्ये 25-30 धावा आल्या असत्या आणि पुढच्या 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये धावांचं अंतर कमी राहिलं असतं. मात्र प्रयत्न केले जातात. श्रीराम पाटीलच्या माध्यमातून षटकार आला. धावसंख्या पोहोचली ती 33 वर. 9 चेंडू 34 ची गरज. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. ताबडतोब उत्तर दिले षटकाराला गोलंदाज सतीश म्हात्रेनं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 8 चेंडू 34 ची गरज. अजूनही 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर धावांचं अंतर कमी होईल. प्रयत्न करतात श्रीराम पाटील. वाईड. फलंदाज भरपूर सफल झाले. गोलंदाजावर दडपण वाढवलं. गोलंदाजाने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर रिलीज केला. वाईडच्या स्वरूपात सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 34 वर. आता चेंडू उरलेत ते 8. धावांची गरज असेल ती 33. हे 2 चेंडू निर्देश संघासाठी फार महत्वाचे असतील. 2 मोठे फटके आले तर धावांचं अंतर कमी होईल. ऑन साइडला खेळतात. झेल की षटकार. उमेश जाधव वेगाने आलेत. कॉलिंग चुकली. दोघांची संवाद चुकला आणि इथे मात्र पंच इशारा करतात. चौकार 4 धावा. प्रयत्न करतात श्रीराम पाटील. धावसंख्या पोहोचली ती 38 वर.
7 चेंडू 29 ची गरज. संघनायक माघारी परतला. संघ अडचणीत होता. श्रीराम पाटील प्रयत्न करतात. आता मात्र चेंडू उरलेत ते 7 आणि धावांची गरज असेल 29. जबरदस्त फलंदाजी. श्रीराम पाटील स्ट्राईक घेतला. सतीश मात्रे राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. धमाका केला श्रीराम पाटीलला. षटकार 6 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 23 ची गरज. जोपर्यंत खेळपट्टीवर श्रीराम पाटील असेल, किशोर पाटील असतील, तोपर्यंत निलजे बस संघ नक्कीच अपेक्षा करू शकतो. संघाची धावसंख्या आपण पाहतो. धापलकर पोहोचली ती 44. 6 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 23. चौथ्या षटकामध्ये फलंदाज आपण पाहतो श्रीराम पाटीलनं तब्बील 22 धाबा एकवटल्यात. 12 चेंडूंमध्ये गरज होती 45 ची. आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावांची. जबरदस्त फाईट आपण पाहतोय ती निर्जय विपक्ष नावापाडा. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण. उमेश जाधवने अर्धशतक ठोकलं. 23 चेंडूंमध्ये नाबाद 55 आणि 67 धावांचं लक्ष दिल्यानंतर मात्र एक गडी गमावलाय तो निर्जय बस संघानं. आणि धावसंख्या आपण पाहतो धापलकर 44. आता धावा उरल्यात त्या 23 आणि चेंडू उरलेत ते 6. आक्रमक विस्फोटक फलंदाज आपण पाहतो किशोर पाटील स्ट्राईक एंडला. याच फलंदाजानं चौकार ठोकून निर्जय बस संघाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती शतकाचं चॅम्पियनशिप पटकावून दिलं होतं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. उमेश जाधव राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सफल झाले होते ऑफ साईडला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली. धाव कन्फर्म करा. संदीप बाने बॅटकट की लेग बाय असू द्या काय हरकत नाही. लेग बाय जाय दशरथ. लेग बाय. धन्यवाद. धावसंख्या 45. आता मात्र चेंडू उरलेत ते 5 आणि 22 धावांची गरज. एखादा मोठा फटका चौकार षटकार आला तर कमबॅक करू शकतो पुन्हा एकदा निर्जय बस संघ. जबरदस्त फलंदाजी चौथ्या षटकामध्ये आपण पाहिली श्रीराम पाटीलच्या माध्यमातून. 5 चेंडू अजूनही शिल्लक असतील. धावांची गरज असेल 22. प्रयत्न करतात श्रीराम पाटील. दुसऱ्या बाजूला किशोर पाटील सारखा आक्रमक फलंदाज. 14 चेंडूंमध्ये वैयक्तिक 26 धावसंख्या खेळतात श्रीराम पाटील. 5 चेंडू 22 ची गरज. उमेश जाधव राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला आनंद जोशीना आणि जो फलंदाज इथं धोकादायक ठरत होता नावापाडा संघासाठी त्याचा अडसर दूर केलाय तो उमेश जाधवनं. सीमा रेषेवर आपण पाहतो आनंद जोशीनं संघनायकानं टिपला झेल. अभिजित आलेत नवीन फलंदाज. 4 चेंडू 22चं समीकरण. एखादा चौकार षटकार आला तर धावांचं अंतर कमी होऊ शकतो. दबाव थोडासा कमी होऊ शकतो. बघा जेवण करून घ्या. सापाड संघ आणि इतर कोणताही संघ उपस्थित असेल मान्यवर उपस्थित असेल व्यासपीठावर जेवण करून घ्या प्लीज. आणि दोन्ही दिवस जेवणाची व्यवस्था केली आहे मोहिली संघानं. धावा होतील. तुम्ही जर प्रयत्न चांगल्या पद्धतीने केली तर धावा जरूर होतील. 4 चेंडू 22 ची गरज. अभिजित स्ट्राईक एंडला. उमेश जाधव राटम राऊंड द विकेट. ऑन साइडला जबरदस्त फटका आणि सामन्यात कमबॅक केलं निर्जय बस संघानं. अभिजितनं ठोकलाय षटकार. 6 धावा.
3 चेंडू 16 धावांची गरज. देवानंद पाटील बाद झाले. संघर्ष करतो जे श्रीराम पाटील ते बाद झाले. त्यानंतर मात्र 4 चेंडूंमध्ये 22ची गरज असताना षटकार ठोकलाय तो अभिजितनं. आता मात्र 3 चेंडू 16ची गरज. एखादा चौकार एखादा षटकार कमबॅक करून देईन निर्जय ब संघाला. अभिजित प्रयत्न करतोय. जबरदस्त सामना आपण पाहतो. निर्जय विपक्ष नवापाडा. उमेश जाधव पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे सतीश जाधव. सतीश मात्रे फक्त सिंगल घेतली आहे. आता मात्र चेंडू उरले ते 2 आणि धावांची गरज असेल ती 15. दोन चेंडू 15ची गरज. जर गोलंदाजांनी चूक केली, वाईट चेंडू किंवा नो चेंडू हाताळला तर समीकरण बनू शकतं. मात्र त्या मागच्या चेंडूवर जर एखादा चौकार आला असता, षटकार आला असता तर सामन्यात मजा आली असती. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. सामन्यातली मजा निघून गेली आहे. फक्त औपचारिकता शिल्लक असेल. फक्त एक चेंडू बाकी असेल. विजयापासून एक पाऊल दूर जय गणेश स्पोर्टिंग प्लस नवापाडा संघ. ऑन साइडला खेळलेत. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. मात्र आता झालाय तो उशीर. मात्र प्रयत्न चांगले केले निर्जय ब संघानं. मात्र एक पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. आणि दोन्ही संघनायकांना विनंती असेल, निर्जय ब संघाचे संघनायक आणि नवापाडा संघाचे संघनायक